श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवाला लाखो भाविकांनी दर्शविली उपस्थिती। श्री क्षेत्र कुणकेश्वर देवगड येथील प्रसिद्ध देवस्थान आहे, कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आहे। या मंदिरामध्ये भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। या 17 तारीखला या ठिकाणी तीर्थस्थान होणार आहे, त्या अखंड भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। अशा पद्धतीची या ठिकाणी 500 स्वयंसेवक जे आहेत त्या गावातील मुंबईवरून आलेले ते तैनात या ठिकाणी आहेत। अशा पद्धतीची ही रचना ठेवली आहे जेणेकरून भाविकांना या ठिकाणी सुखकर दर्शन व्हावे। कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेव कुणकेश्वर यात्रेला लाखो भाविकांनी हजेरी लावली। मंत्री, आमदार, उच्च अधिकारी, अभिनेते यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली। या निमित्ताने सायंकाळी देव स्वाऱ्या श्री कुणकेश्वर नगरीत दाखल होत श्री कुणकेश्वराचे दर्शन घेतले। भाविकांना सुलभ व सुखकर दर्शन घेण्यासाठी देवस्थान ट्रस्टकडून चोख नियोजन करण्यात आले होते। मंदिर व मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरत आहे। यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवभक्तांचा जनसागर लोटला, तर मंगळवारी 17 फेब्रुवारीला पवित्र तीर्थस्थान हा सोहळा संपन्न होणार आहे। या यात्रोत्सवाच्या निमित्ताने मंत्री नितेश राणे, अभिनेते भाऊ कदम, नाट्य निर्माते प्रणय तेली, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार अजित गोगटे, कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक आदी मान्यवरांनी दर्शन घेतले। यावेळी मंत्री नितेश राणे, अभिनेते भाऊ कदम यांनी संवाद साधला। त्याच्या अंतर्गत धार्मिक स्थळांचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार निधी देते आणि राज्य सरकार पण आता त्यांनी धार्मिक स्थळांच्या विकासासाठी विविध पद्धतीने योजना काढलेल्या आहेत। या सगळ्या योजनांचा फायदा घेऊन आमच्या ह्या श्रीदेव कुणकेश्वराचा विकास आणि अजून एकंदरीत इथे सुविधा वाढवा। जसं आता आपण काशी विश्वनाथला जाता किंवा महाकाळेश्वरला जाता, इथे जे काय एकंदरीत पूर्ण विकास जो झालेला आहे तो तुम्हाला अनुभवायला भेटतो, तोच आमच्या ह्या कोकणातल्या काशीचा विकास आम्ही कसा करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या संपर्कात आहोत। पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी असेल येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये निधी उपलब्ध करून तो विकास इथे पण लोकांना अनुभवायला भेटेल या दृष्टिकोनातून माझं काम सुरू आहे। म्हणजे मी आता एवढे देश फिरलो पण कोकणासारखं कुठेच मला तरी आढळलेलं नाहीये। म्हणजे जे भाविकांना समाधान मिळतं, जी शांती मिळते इकडे येऊन आणि वर्षभर ती ऊर्जा घेऊन वावरत असतात प्रत्येक जण आपल्या कामात आणि सक्सेस होत असतात, तसंही मलाही झालंय। आणि फॅमिलीबरोबर आल्यावर मला जास्तच अजून आनंद झालाय की त्यांना गाभाऱ्यात दर्शन मिळालं आणि हे सगळं देवाने दिलंय म्हणून त्याचा आनंद सगळे घेत आहेत आणि सगळे लोक, सगळे भक्तगण त्याचा आनंद घेत आहेत। त्यामुळे खूप बरं वाटतंय। हा माझा म्हणजे दुसऱ्यांदा आलोय मी आणि आता दरवर्षी येईनच। या निमित्ताने भाविकांना सुलभ व सुखकर दर्शन होण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती। बद्दल काय सांगा? अत्यंत उत्तम आहे। आम्ही फार बालपणापासून इथे येतो, इथे यावेळी त्यावेळी अशा लाईनी नव्हत्या, आम्ही इथे ताजर टाकून बसायचो। आमची आजीच्या काळात आता या सुविधा एवढ्या उत्तम केलेल्या आहेत की लोकांना काही त्रास होत नाही, अत्यंत पद्धतशीरपणे देवदर्शन घेता येतं असं आमचं म्हणणं आहे। बरं वाटतं ना ही सुविधा केलेली आहे, चांगल्या प्रकारे भाविकांसाठी चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि असंच दरवर्षी भाविकांचं चांगलं सहकार्य आहे। एकदम छान 50 वर्ष येतो मी इथे कुणकेश्वराला, गडी तामाण्यातून कदम, सूर्यकांत तुकाराम कदम, मनसेचा शाखा प्रमुख, नायगाव वडाळा विधानसभेचा। आज आम्ही मुंबईवरून आलोय इथे कुणकेश्वरला, तर आम्ही आधीच उतरलो, महाशिवरात्रीला खूप गर्दी असणार म्हणून, पण खूप सुंदर वाटलं। आम्ही स्वतः अभिषेक पण केला पहिल्याच दिवशी विहिरीतून पाणी काढून,
अभिषेक केला पहिल्या दिवशी. आज आता खूप गर्दी आहे म्हणून VIP दर्शन घेतलंय, पण खूप सुंदर मंदिर आणि खूप छान अनुभव आहे. आणि यांचं मॅनेजमेंट पण खूप छान आहे. एवढ्या गर्दीमध्ये पण खूप छान त्यांनी मॅनेज केलं. दूरवरून आलेल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. यात कोट्यावधींची उलाढाल झाली. हॅलो, श्रीदेव नागेश्वर सावणादेवी जे यात्रेकरू आहे किंवा पोलीस यंत्रणा आहे त्यांनी या देवस्वारीचं सुलभ आगमन डायनामक, बोन डायनामक, पेंटिंग मग व भारतीय मालाचे दर वेगवेगळे आकारले जातील. प्रत्येक ग्राहकाची आवड वेगवेगळी. पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शविली. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीही शिवभक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. आपण पाहतो या ठिकाणी शाळकरी मुलं स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम करतायत आणि येणाऱ्या भाविकांना पाणी देण्याचं काम या ठिकाणी चालतं. आपल्याला बघा या ठिकाणी संपूर्ण अशी लाईन आहे. या लाईन मध्ये लहान मुलापासून वयोवृद्ध लोक आहेत आणि अशा ठिकाणी चांगली सुविधा या ठिकाणी केलेली आहेत. आणि मुलं आता बघितलं जत्रेच्या कालखंडामध्ये हे पाणी देत आहेत आणि अशा पद्धतीचं हे चित्र या ठिकाणी आहे. सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणेच्या वतीने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एसटी महामंडळाच्या वतीने लाखो भाविकांची ने-आण करण्यात आली. खासगी वाहनाने देखील भाविक यात्रेला पोहोचले. जिल्हा परिषदेच्या वतीने प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव अभियान यशस्वी पार पडले. व्यापारी व भाविकांनी यात प्रशासनाला सहकार्य केले. आरोग्य विभागाने आपली टीम यात्रेकरूंच्या सेवार्थ सज्ज ठेवली होती. पंचायत समिती देवगड यांच्या वतीने स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. पोलीस यंत्रणेच्या वतीने स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता.
लाभ घ्यावायचा आहे अशा भाविकांनी कृपया आमच्या देवालयाच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधून सुलभ दर्शन रांगेचा लाभ घ्यावा. धन्यवाद. श्रीदेव नागेश्वर पावणदेवी नागवे, श्रीदेव नागेश्वर पावणदेवी नागवे इथे श्रीदेव कोकेश्वराच्या भेटीला इथे आगमन होत आहे. तरी मुख्य बाजारपेठे पिढी